हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला साडी पिको फॉलच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे की साडी पिको फॉलला आले तर त्याचे चार्जेस किती असतात, तुमच्या एरियामध्ये किती चार्जेस आहेत हे मला कमेंट्समध्ये सांगा। जसं की मी तुम्हाला इथे जी साडी आहे ती मला दोन्ही साईडला बिडिंग करायला आली आहे, फॉल लावायला नाही आली आहे। तर त्या बिडिंग जर दोन्ही साईडला करायची असेल तर काही काही कस्टमरकडे कसं मशीन नसते, तर मशीन जर काही काहींकडे असले तर जास्त करून ब्लाऊजच फक्त बाहेर देतात शिवायला, बाकी साड्या काही काही बायका ज्या असतात त्या घरात करतात। पण ही जे माझ्याकडे आलेले आहेत असे काही कस्टमर आहेत की भरपूर की त्या साड्याही देतात, ब्लाऊजही देतात, जसं समोरच्याला परवडेल तशा पद्धतीत देतात। तर ही जी साडी आहे ना, त्या साडीला दोन्ही साईडला मला बिडिंग करायची होती। तर मी आज तुम्हाला ह्या टॉपिकवरती आपण आज चर्चा करणार आहोत की साडी पिको फॉलसाठी किती चार्जेस आपल्याकडे असतात किंवा तुमच्याकडे किती आहे, तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा। तर माझ्याकडे साडी पिको फॉलला जर आली तर माझ्याकडे पूर्ण फॉल माझा आहे किंवा सगळं ए टू झेड मला काम करून द्यायचं आहे, तर त्याचे चार्जेस असतात 50 रुपये। प्रत्येक एरिया वाईज वेगवेगळे असतात, काहींकडे 60 रुपये असू शकतात, 70 असू शकतात, 100 असू शकतात, असे वेगवेगळ्या एरिया वाईज असतात। तर माझ्याकडे आहे 50 रुपये आणि फॉलसुद्धा मी चांगल्या क्वालिटीचा यूज करते। 12 ते 15 रुपयाचा सुद्धा असतो, कस्टमरला जसं रिक्वायरमेंट असतं आणि कस्टमरला चांगली अजून क्वालिटी पाहिजे असेल तर तसंही आणून ठेवते। जर त्यांनामध्ये तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्हीही आणून देऊ शकता मला, तसं काही नाही। फक्त काय करायचं, जर कस्टमरने आपल्याला जर फॉल आणून दिला तर ते जे फॉलचे जे पैसे असतात ते आपण मायनस करून टाकायचं आणि जे बाकीचे जे काही आपल्या मेहनतीचे पैसे आहेत ते घ्यायचे। जर काही कस्टमरनी फक्त फॉल त्यांनी दिला आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, फक्त मशीनचं काम करायचं आहे, हात शिलाईसुद्धा समोरचा व्यक्तीच करणार असेल, असेही असतात कस्टमर की हात शिलाई नका करू, फक्त मला बिडिंग करून द्या, असेही असतात। तर त्याचे चार्जेस असे असतात की आपले जे काही फक्त आपली मेहनत किंवा मशीनचा जे काही यूज झालेला आहे त्याचे फक्त चार्जेस, म्हणजे फॉलचं मायनस करायचं, हात शिलाईचे आपले काही 10 रुपये चार्जेस असतील ते कट करायचे आणि जे काही उरलेली रक्कम असते ती आपण घ्यायची। तर मी अशा पद्धतीने घेते। आणि साडी बिडिंग फॉल मशीनचं म्हणजे कसं, ज्या वेळेला मी मशीन घेतलेली ते फक्त वरचा भाग घेतला होता, पूर्ण मशीन नव्हती घेतली, कारण की वरचा जो मास्टरचा असतो ना, माझ्याकडे फुल सेटरची मशीन होती आणि ही सुद्धा बिडिंग फॉलची मशीनचा वरचा भागसुद्धा मी मास्टरचाच घेतला। तर कसं एका पाटावरती 2 पार्ट बसू शकतात, म्हणजे बिडिंग फॉल पण आणि साधीसुद्धा। पण ते ना काय व्हायचं, जेव्हा गरज पडायची ना त्यावेळेला खूप जास्त टाईम जायचा आणि तिथे खूप जास्त टाईम वेस्ट व्हायचा आणि मशीन ठेवून परत वरती ठेवायला, तेव्हा मशीनसुद्धा खूप वेळेला खराब होऊन जायचं, मग त्याला परत चार्जेस वेगळे द्यायला लागायचे। त्याच्यामुळे मी ज्याचा पाटा सेपरेट घेऊन आले, त्याला मोटार लावून आले। मग त्याच्यामुळे काय झालं की मोटार लावून आणल्यामुळं माझं काम फास्ट व्हायला लागलं। तुम्हीसुद्धा तसं करू शकता की सुरुवातीला तुम्ही एका मशीनवरती ट्रायल करू शकता आणि नंतर जसं तसं तुमचा इन्कम वाढेल तसा सेपरेटली 2 मशीन आणून ठेवायच्या, म्हणजे 2 पाटे ठेवायचे सेपरेट त्याला मोटार लावून ठेवायचे। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।